आज अनंत चतुर्थीची आहे। गेली 10 दिवस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीभावी पूजा केल्यानंतर अखेर आज त्यांना निरोप देण्याचा वेळ आलेला आहे। अनंत चतुर्थी म्हणजे सार्वजनिक गणपती विसर्जनाच्या दिवशी कोल्हापुरात मोठ्या प्रमाणावर मिरवणूक काढण्यात येते आणि ही मिरवणूक कोल्हापुरातील मानाचा पहिला गणपती तुकाराम बाळी तालमीचा गणपती जो आहे त्या गणपतीला नारळ फोडल्यानंतर ह्या मिरवणुकीला सुरुवात होते। आज सकाळी जर पाहिलं तर खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत म्हणजे श्रीफळ फोडून या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकताय मानाच्या पहिल्या तुकाराम बाळी तालीम मंडळाचा हा गणपती आहे। पालखीतून गणपती हा पुढे विसर्जनासाठी मार्गस्थ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। हा गणपती पुढे मार्गस्थ झाल्यानंतरच कोल्हापुरातील मिरवणुकीला सुरुवात होते। पाठीमागे तुम्ही माझ्या बघू शकताय की हा जे खासबाग तरुण मंडळाचा जो गणपती आहे त्या गणेशाच्या माध्यमातून एक वेगळा संदेश देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। कोल्हापूरला फुटबॉल केंद्र व्हावं अशा मागणीचा देखावा देखील इथं साकारण्यात आल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळते आणि या ठिकाणी रोनाल्डोची प्रतिकृती इथे करण्यात आलेली आहे आणि मुलांच्या हातात हे मागणीचे फलक आहेत ते आपल्याला इथं बघायला मिळतात। काय नेमकं कोल्हापूरला फुटबॉल मनामनात जागवा निवासी फुटबॉल केंद्रासाठी पाठपुरावा करा अशा मागणीचा इथं फलक या मुलांनी घेतलेला आहे। खरं तर कोल्हापूरचा फुटबॉलवर प्रेम नितांत आहे, मात्र कोल्हापुरात फुटबॉल केंद्र व्हावं अशी मागणी सातत्याने होत आहेत। आपल्यासोबत काही चिमुकले आहेत त्यांच्यासोबत बोलूया। कोल्हापूर फुटबॉलचं नाव मोठं करायसाठी हे कोल्हापुरात आणि पुण्यात केंद्र यासाठी हे केलं आहे। खरं तर फुटबॉल केंद्र व्हावं अशीच या चिमुकल्यांची पण म्हणजे भविष्यातील खेळाडूंची पण मागणी आहे। आपल्यासोबत कोल्हापुरातील प्रसिद्ध खेळाडू प्रथमेश मेटे पाटील आहेत, ते आपल्याशी बोलणार आहेत। काय नेमकी तुमची मागणी आहे? कोल्हापुरात क्रीडा प्रबोधिनी व्हावी, पुण्यात क्रीडा प्रबोधिनी ती नको आहे। कोल्हापुरात मोठी क्रीडा प्रबोधिनी आहे तशी व्हावी, कारण की कोल्हापुरात फुटबॉल मोठ्या प्रमाणात खेळला जातो। कोल्हापूरसारखा फुटबॉल ऑल महाराष्ट्रात कुठं नाही, त्यामुळे कोल्हापुरात फुटबॉल आपलं क्रीडा प्रबोधन 100% व्हायला हवी हा देखावा केला आहे मी। यामध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोचा आपण उभे पुतळा केलेला आहे। त्याच्या साईडला आपले यंग प्लेयर भावी फुटबॉल प्लेयर उभा केलेले आहेत, त्यांच्या हातात फ्लेक्स दिलेले आहेत आणि कोल्हापुरात 100% फुटबॉल केंद्र परत यावं हे आमच्या तालमीच्या वतीने इच्छा आहे। कुठेतरी चांगलं प्रशिक्षण फुटबॉलचं घ्यायचं असलं तर पुणे किंवा पुण्याच्या बाहेर जावं लागतं। तर तुम्ही एक खेळाडू आहात तर कोल्हापुरात एक केंद्रच व्हावंच अशी तुमची अपेक्षा आहे आणि म्हणजे नेमकी काय आहे सरकारकडे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की कोल्हापूरची फुटबॉल पंढरी म्हणून ओळखली जाते। कोल्हापुरात जर आपलं क्रीडा प्रबंध होत नसेल तर या कोल्हापुरात आपल्याला काय घेणं देणं आहे असं समजलं जातं सगळ्यांना, कारण की पुण्यात जे फुटबॉल प्लेयर होत नाहीत ते आपले कोल्हापुरात एवढे होतात आणि कोल्हापुरातले फुटबॉल प्लेयर पुण्यात जाऊन खेळतात, त्यामुळे पुण्याचं नाव जास्त मोठं व्हायला लागले। प्रबोधिनी कोल्हापुरात झाली पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही दुसरा। आता भावी जी पिढी आहे ती इथं शिकण्याऐवजी ती पुण्यात चालले शिकायला, तेच जर क्रीडा प्रबंधित कोल्हापुरात जर आली तर इथं फुटबॉल प्लेयर शिकतील आणि मोठ्या प्रमाणात घासतील। तर नक्कीच कुठेतरी क्रीडा प्रबोधिनी कोल्हापुरात व्हावी यासाठी गणेश उत्सव मिरवणुकीमध्ये हा देखावा साकारण्यात आले। कुठेतरी प्रशासनाचं देखील या माध्यमातून डोळे उघडतील अशी अपेक्षा कोल्हापुरातील या खेळाडूंनी व भविष्यातील नवोदित खेळाडूंनी केलेली आहे। कॅमेरामॅन केतन खाडेसह मी रविराज कांबळे, तारा न्यूज कोल्हापूर।